जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। काही महाभागांनी आरटीओ असल्याचा बनाव करत ठाणे आरटीओचा नंबर असलेली गाडी सजवली। गाडीवर आरटीओची प्लेट, अधिकाऱ्यांसारखा ड्रेस कोड, ड्रायव्हर आणि तपासणीसाठीची तयारी, सर्व काही खऱ्या आरटीओ सारखे। हे ढोंगी आरटीओ रोज रस्त्यावर उभे राहत होते, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते आणि दंडाची भीती दाखवत हजारोंच्या रकमा उकळत होते। विशेष म्हणजे या गाडीचा व चालकाचा कुठलाही अधिकृत संबंध आरटीओ कार्यालयाशी नसल्याचं उघडकीस आलं। या बोगस तपासणीमुळे अनेक वाहन चालकांची फसवणूक झाली। इतकंच नाही तर खऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांचीही प्रतिमा यामुळे मलिन होऊ शकते। नागरिकांचा गोंधळ उडालाय। खरं कोण आणि नकली कोण? सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। हा प्रकार किती काळापासून सुरू होता आणि अजून कोणी या टोळीमध्ये सहभागी आहेत का याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान वाहनधारक आणि नागरिकांनी अशी मागणी केली आहे की आरटीओ कार्यालयाने प्रत्येक अधिकाऱ्यांचा अधिकृत फोटो, गाडीचा क्रमांक आणि दौऱ्याचा तपशील सार्वजनिक करावा। यामुळे खऱ्या आणि बनावट आरटीओ यामध्ये फरक ओळखणं शक्य होईल। या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे। जर असेच डुप्लिकेट आरटीओ प्रत्येक जिल्ह्यात फिरू लागले तर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो।